मी आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। आज नाट्यमहोत्सव जो होणार आहे तो कलाश्री आणि कलावैभवच्या दोन्ही संस्थांनी एकत्र येऊन हा उभा केलेला आहे। नाट्यमहोत्सवाची सुरुवात होणार आहे कलाश्रीच्या नाटकाने। या नाटकात 2 अंक आहेत। पहिल्या अंकानंतर 10 मिनिटाचा मध्यंतर आहे फक्त, तर ज्यांना आवश्यकता असेल त्यांनीच फक्त सभागृहाच्या बाहेर जावे। बाहेर गेलेली मंडळी जर 10 मिनिटाच्या आत येऊ शकली नाही तरी 10 मिनिटांनी दुसरा अंक नक्कीच सुरू होईल। आता आपल्या प्रेक्षकांच्या सोयीसाठी काही महत्त्वाच्या सूचना। आपले सेलफोन बंद करा किंवा व्हायब्रेटवर ठेवा। इथे कोणालाही व्हिडिओ किंवा स्टील फोटो काढण्याची परवानगी नाही। इथे जी मंडळी आली आहेत त्यांना एक नाटकानंतर 2 ते 2.5 तासाचा मध्यंतर आहे। तर तो मध्यंतर कॅफेटेरियामध्ये आपण जाऊन तिथे काही स्नॅक्स किंवा जेवण वगैरे घेऊ शकता। तर त्याचा आपण पुरेपूर फायदा घ्या, कारण जेवण अत्यंत सुंदर आहे आणि त्याचा फार चांगला वास येतो आहे। तिसरी म्हणजे इथे जर कोणी पालक आपल्या मुलांना घेऊन बरोबर आले असतील तर त्यांच्याकडे लक्ष ठेवा, म्हणजे इतर प्रेक्षकांना किंवा कलाकारांना त्याचा त्रास होणार नाही। दुसरी म्हणजे आपल्या सगळ्यांच्या हातात रिस्टपॅड आहे तर ते काढू नका, कारण आपण जेव्हा दुसऱ्या नाटकासाठी आत याल तेव्हा तो रिस्टपॅड परत तपासला जातो। आता सर्वात महत्त्वाची एक सूचना म्हणजे पहिलं नाटक संपल्यानंतर कोणीही रंगमंचपावर येऊ नये। आपल्याला वाटत असेल की इथल्या कलाकारांचे आपण काही कौतुक करावे, परंतु पहिलं नाटक झाल्यानंतर दुसऱ्या नाटकासाठी सगळी तयारी करण्यास 2 ते 2.5 तासाचा अवधी लागणार आहे। पण ही जी मंडळी आहेत ही सगळी त्या वेळात बाहेर आपल्याला कुठेतरी भेटतील असतं, आपण त्यांचे कौतुक करावे। आता मी आपला जास्त वेळ घेत नाही आणि नाट्यमहोत्सवाची सुरुवात करूया। धन्यवाद। सुस्वागतम सुस्वागतम। नटेश्वराला आणि गणरायांना वंदन करून कलावैभव आणि कलाश्री ऑफ बॉस्टन आज सहर्ष सादर करीत आहे एक 2 अंकी नाट्य महोत्सव। या नाट्य महोत्सवात आम्ही 2 नाटके सादर करीत आहोत। सर्वप्रथम कलाश्री ऑफ बॉस्टनने सादर केलेले इथे हवंय कुणाला प्रेम आणि त्यानंतर प्रशांत दामले फॅन फाउंडेशन मुंबई यांनी सादर केलेले साखर खाल्लेला माणूस। तर सादर करीत आहोत रत्नाकर मतकरी लिखित 2 अंकी हलकं फुलकं नाटक इथे हवंय कुणाला प्रेम। अगं हो ग बाई। काय हो ग बाई, उभा गावी करतोयस ना इंदुबैलासारखा। मी काय म्हणतेय ते नीट लक्षात आलंय का तुझ्या? अगं असं काय करतेस? आता आपलं सगळं ठरलंय ना? नाही म्हणजे ठरलंय ना। वा, काय पण जोर आहे बोलण्यात। ते तू समोर आहेस म्हणून, ती दोघं येऊ दे माझ्या समोर, म्हणजे बघ कसा आवाज लावतो। काहूनच सांगतो त्यांना। हो, पण त्या दोघांपैकी एक जण जर लुगड्यात गुंडाळली आली ना तर सगळा खेळ खलास। काय हुरळता, मत कसा अगदी गळतो बोलण्यातून। उगीच काहीतरी बोलू नकोस। अगं एवढा सुप्रसिद्ध नाटककार मी, पण म्हणतात ना जगात गाजी तो घरात पाजी। अगं नवऱ्याच्या लेखणीला स्वतःची सवत मांडण्याऐवजी थोरली बहीण मानायला शिक जरा। हो, पण त्या लेखणीपायी घरात सवती येण्याचा प्रसंग उद्भवला कित्येकदा। आता बोल ना, आता का? आमच्याच वेळी तर सगळा मत कुठे गळतो कोणास ठाऊक। नाही, आता ठरलंय। काही झालं ना तरी माझं नवीन नाटक या निर्मात्यांना मी देणार नाही। कुठल्याही दडपणाला, कुठल्याही प्रलोभनाला, वाटल्यास मोहाला। तेच ते नाही, मोहाला म्हण। अगं पैसा इत्यादी मोहाला।
इथे पैसा महत्वाचा नाहीये, इत्यादी महत्वाचा. अगं आता जरा शांत बसशील का? आता मला शांत बस म्हणशील तर काय? हे बघ, हे निर्माते माझ्या 2 नवीन नाटकांचा अमेरिकेचा यशस्वी दौरा करून परत येत आहेत, तेव्हा त्यांच्याशी जरा नीट बोलू की नको? बोल, पण पैसे माग झडझडून. तुझ्या नाटकांवर लाखो रुपये कमवले तर निर्मात्याने, तर यावेळेस चोख वाढवून घे दिडक्या, नाही तर देऊ नकोस तुझं नाटक. नाही, तू म्हणतेस ते बरोबर आहे. आमच्या स्क्रिप्ट वरती यांची मिजाज. तर काय? सांगितल्यात कोणी या कटकटी? यावेळेस मागच्या वेळेपेक्षा दुप्पट पैसे द्या, नाही तर हे बोल, नाहीतर जरा कौतुक केलं की वाहवत जातोस, नाही ते कबूल करतोस आणि मग ते गेले की त्यांच्या मागे इथे बसबस करतोस. यावेळेस जरा ठणकावून स्वर लाव, कळू देत त्यांनाही. यावेळेस बघस तू, मी आहे आणि माझा आवाज. हा, हे बघ ना कोण आले ते. शी. नमस्कार. नमस्कार नमस्कार. यजमान आहेत का? हो, आहेत ना. हो, हे काय? नमस्कार. या 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 या. अहो, तुमचा फोन लागे ना, म्हटलं स्वतःच जाऊन यावं. मग मीही म्हटलं मी सुद्धा येते नाटककारांकडे, माझंही काम आहे त्यांच्याकडे. अहो, तुम्ही एवढ्या सुप्रसिद्ध गुणसंपन्न अभिनेत्री, नाही तुमचं काय काम असणार लेखकाकडे? हो ना, फार फार तर प्रमुख नट नाही तर दिग्दर्शक यांच्याशी तुमचा संबंध. हो छे छे, काहीतरी काय, माझा कुठला आलाय संबंध? शी, काहीतरी. अहो, तिला कधीपासून वाटतंय की तुम्ही तिच्यासाठी एक चांगलं नाटक लिहावं. लिहिन की? आपण समजा लिहिलं तरी यांना कसं कळेल की ते चांगलं आहे म्हणून? वा वा, अहो असं कसं? आमचा खूप अभ्यास असतो नाटकांचा. तुम्ही बरं लिहिता, पण की नाही तुमच्या नाटकात ना सगळ्याच पात्रांना प्रमुख भूमिका असते. मग प्रमुख नटी कुठून कशी दिसणार? मी नाही अशा नाटकात कामं करत. अहो, सगळ्यांनाच जर मोठी भूमिका असली तर मग आमच्यासारख्यांच्या नावाचा, ग्लॅमरचा आणि अनुभवाचा फायदा तो काय? पॉइंट आहे तिच्या बोला. मी बोलतेय ना. तेव्हा तुम्ही लिहाच एखादं माझ्यासाठी नाटक, म्हणजे मला मजा येईल त्यात काम करायला. मग त्यापेक्षा तुम्ही एकपात्रीच का नाही करत? अहो छे छे, काहीतरी काय, मी एकपात्री करायला लागले ना तो लोकांना वाटायचं मी रिटायर झाले. नाही, ते काही नाही, नाटकच हवं आणि त्यात बाकी पात्र सुद्धा हवीत, पण त्यांना काम तसं नको. म्हणजे बघा, पूर्वी ते एक नाटक होतं ना जुनं, त्यात तो असा एक नट असतो, तो असा वेडा होतो, मरून जातो. काय होते? नाही हो, लेकुरे उदंड. तुम्ही काय वेडे आहात का? तुम्ही कोपऱ्यात उभे राहा बघू. शी. नटसम्राट. हा, नटसम्राट. तसंच एखादं नाटक लिहा तुम्ही, अभिनय सम्राज्ञी. म्हणजे काय होईल माहितीये का, माझा नट म्हणून भाव वाढेल आणि ह्यांचं बुकिंग. आता बोला. आता बुकिंगच्या हिशोबात सांगतो. बसू? बसा. तर बुकिंगच्या हिशोबात सांगतो. तुम्ही नाटक नटसम्राट सारखंच लिहा, पण विनोदी. नाटक विनोदी मात्र हवंच. प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे, हसून हसून. अहो, पण कौटुंबिक टीव्ही सिरियल्स मध्ये तर आपण बघतो ना, किती रडारड असते. माणसं मरतात, सरणावर जळतात. ते बरं आवडतं लोकांना बघायला. अगदी जेवत असताना सुद्धा रडत रडत बघतात. त्याचं काय आहे मॅडम, टीव्हीवर बुकिंग करावं लागत नाही ना. अहो, तिकीटं काढावी लागली असती तर प्रेक्षकांनी विनोदी मालिकांचीच काढली असती. नाटक विनोदी असू दे किंवा गंभीर, माझी भूमिका त्यात अगदी मध्यवर्तीच असायला हवी बरं का. आणि की नाही, भूमिका अशी टोकदार हवी बरं का. हा, म्हणजे इतर पात्रांना जरा दूरच राहावं लागणार. आणि बरं का, भूमिकेचा की नाही असा एक ग्राफ असायला हवा, असं स्मूथली क्लायमॅक्स कडे जाणारा.
हा आणि बरं का भूमिका की नाही अगदी पॉझिटिव्ह हवी, म्हणजे त्या पात्राला इतर पात्रांनी काहीही सुनावता कामा नये, उलट तिनेच बाकीच्या पात्रांना 4 गोष्टी सुनाव्यात. आणि मी काय सांगते ऐका, प्रत्येक प्रवेशानंतर असा एक पंच हवा. पंच म्हणजे की नाही 2 प्रवेशातला जो काळोख असतो ना, त्यात सुद्धा ही भूमिका अशी मोठी 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 होत जाईल. आणि आता संवाद, तर ह्या भूमिकेला की नाही स्वतःची अशी एक भाषा, अशी लय, थोडं नाच, थोडं अहो, गाणं. तुम्ही बराच अभ्यास केलात की होय ना? या अजून न लिहिलेल्या कॅरेक्टरचा. पण काय हो, परवा की नाही आम्ही तुम्हाला एका हिंदी सिनेमामध्ये पाहिलं. काय सांगता काय? हा त्या सिनेमामध्ये की नाही तुम्ही की नाही हा शाहरुखला एकदा ओवाळून या निघूनच जाता. अहो, त्याही वेळी केलाच असेल ना या सगळ्याचा विचार? अहो केलाच होता, म्हणजे काय, खरं सांगू का, तो रोल खरा एवढा मोठा होता, एवढा मोठा होता, पण एडिटिंग मध्ये कापला गेला ना. आणि शेवटी काय माहितीये का, हिंदी सिनेमाची गोष्टच वेगळी असते हो. पण मराठी नाटकांमध्ये आपण आपली तत्व ती कशी सोडून चालतील. हा, त्यामुळे तुम्ही लिहाच माझ्यासाठी एखादं नाटक, नाहीतरी मराठीत चांगली नाटकं आहेत कुठे. तेव्हा लिहा तुम्ही माझ्यासाठी एक दणदणीत आणि सणसणीत नाटक. अहो खणखणीत नाणं वाजलं पाहिजे रंगभूमीवर, हो तरच नाणी जमणार ना गल्ल्यावर. अहो मनात आणलं तर सहज लिहून देईन तो. पुष्कळ विषय असतात त्याच्या डोक्यात, पण पैशाचं गणित जमलं पाहिजे ना. पुष्कळ नको, आम्हाला एकच विषयावरचं नाटक पाहिजे. कुठल्या? प्रेम आणि संसार. वा, हे 2 विषय झाले. चालते हो, मध्यंतरापूर्वी प्रेम आणि मध्यंतरानंतर संसार. अहो पण प्रेम या विषयावरती इतकी नाटकं आली, इतके सिनेमे आले, आता नवीन ते मी काय लिहिणार? नवीन नको. अहो प्रेक्षक जुनच बघतात म्हणून तर नाटक सिनेमे चालतात ना. आता हिरो हिरोईनच्या प्रेमाशिवाय असलेला सिनेमा कुणी पाहिलाय? म्हणजे सिनेमा असेल हो, पण कुणी पाहिलेलंच नसेल. तेव्हा नाटकामध्ये हिरो हिरोईनचं प्रेम हवं, भांडण हवं, म्हणाल तर मिलन सुद्धा. आणि की नाही हिरोईनला खूप स्कोप हवा बरं का. तर लिहा तुम्ही प्रेमावरचं नाटक, एक कौटुंबिक जिव्हाळ्याचं वगैरे. पण नाटकाच्या नावाबद्दल काय तुमचं म्हणणं? नाटकाचं नावात की नाही एक काम करा, नाव 3 अक्षरी द्या. म्हणजे जाहिरात दिवस सोपं होईल हो. नाहीतर 9 अक्षरी, म्हणजे तशी पद्धत आहे. मग त्यापेक्षा प्रेमात पडलो असं म्हणूयात का? म्हणजे 2 अर्थ होतील. चालेल? नाही चालणार. अहो 6 अक्षर होतात, अक्षर विषम हवी. म्हणजे 9 तसं नाही, 5, 7 ही चालतात. आणि बरं का, नावात रे येतो का बघा कुठेतरी. नावात रे असलं की नाटक चालतं. तसं सही रे सही, बरोबर नाही का? बरं, आणि एक काम करा, नावामध्ये ना एखादी शिवी बिवी घालता आली तर बाकी, म्हणजे प्रेक्षकांना नाटक जवळच वाटेल, बोली भाषेतलं वाटेल. भेंचोत प्रेम काहीतरीच काय शी. हो सेन्सरला प्रॉब्लेम नाही का येणार? शी असं ना काहीतरी साधासच घ्या, म्हणजे साला पडलो रे चालेल. प्रेमात पडलो रे. मी ना खूप बडबड करता, पण ऐका माझं काही ऐकता का तुम्ही? काय? अहो मी लेखक आहे, मला सांगा, प्रेम हा शब्द बोलायला सोपा आहे, पण त्याचा अर्थ कोणाला कळलाय का? पूर्वी लोक त्याग करत, एकमेकांना आपलं आयुष्य दान करत त्याला प्रेम म्हणायचे. आता तो शब्द किनी बदलायला झालाय. आता एकमेकात एकरूप होणं याला आपण खुळेपणा समजतो, रोमॅन्टिक समजतो. आता आपण हुशार झालो, आपल्याला भावनेबरोबर बुद्धी आहे याचा शोध लागला. आता हेच पहा ना, आपण तुझं माझं करायला लागलो, बरोबरी करायला लागलो, स्वतःचा हिस्सा मागायला लागलो. नाही ह्यात बिघडलं काही नाही बरं का. सगळी लोक मजेत आहेत, जग झपाट्याने प्रगती करतंय आणि त्याच गतीने आपण त्याच्या मागे 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 धावतोय. अहो पण त्यात हे प्रेम, निस्वार्थी प्रेम, रोमॅन्टिक प्रेम, हे सगळं की नाही ती आउटडेटेड झालंय हो. इथे हवंय कुणाला प्रेम?
हे काय तुम्ही असे का बघता माझ्याकडे? नाही नाही, तुमचा कोणाचा विश्वास नाही बसत आहे? ठीक आहे, अहो मी लेखक आहे, सिद्धच करून दाखवतो. आणि नटमंडळी माझ्या बरोबर आहेत. या या तुम्ही या. ए चल म्युझिक दे रे. हवय कुणाला प्रेम, इथं हवय कुणाला प्रेम. हवय कुणाला प्रेम, इथं हवय कुणाला प्रेम. प्रेमासाठी फुरसत नाही, प्रेमासाठी फुरसत नाही. हा मोठा प्रॉब्लेम. हवय कुणाला प्रेम, इथं हवय कुणाला प्रेम. प्रेम हवं असतं सिनेमावाल्यांना, प्रेम हवं असतं तरुण तरुणींना, प्रेम हवं असतं सिनेमावाल्यांना, प्रेम हवं असतं तरुण तरुणींना. अनाथ शब्दांचा भरणा करायला प्रेम हवं असतं लेखक कवींना. संसाराला नावापुरतं पुरतं ते जेमतेम. हवंय कुणाला प्रेम, हवंय कुणाला प्रेम, इथं हवंय कुणाला प्रेम. प्रेमासाठी फुरसत नाही, प्रेमासाठी फुरसत नाही. हा मोठा प्रॉब्लेम. हवंय कुणाला प्रेम, इथं हवंय कुणाला प्रेम. हवंय कुणाला प्रेम, इथं हवंय कुणाला प्रेम. सुस्वागतम सुस्वागतम. रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना वंदन करून कलाश्री ऑफ बॉस्टन सहर्ष सादर करीत आहे फ्रेंच रेव्ह्यू धर्तीचे हलके फुलके मनोरंजक 2 अंकी नाटक इथे हवंय कुणाला प्रेम. लेखक रत्नाकर मतकरी, निर्माता डॉक्टर दुर्गेश वैद्य, नृत्य दिग्दर्शक श्रिया जोग, मूळ संगीत अशोक पत्की, संगीत पुनर्मुद्रण निनाद तांबट आणि दिग्दर्शक श्रीनिवास जांभेकर. तर सादर करीत आहोत रत्नाकर मतकरी लिखित इथे हवंय कुणाला प्रेम. नमस्कार. ऐकलत ना लेखक महाशय काय म्हणत होते ते? म्हणे इथं हवंय कुणाला प्रेम. अरे आपल्याला तर बुवा नक्कीच हवंय. अहो आपलं तर नावच आहे हृदय. आणि माझं हे वय ज्या अनेक गोष्टी करण्याचं आहे त्यातलं फर्स्ट अँड फॉरमोस्ट म्हणजे प्रेम. अरे पोरी आत्ता नाही पटवायच्या तर केव्हा पटवायच्या? आणि त्यातून हे कॉलेजचं शेवटचं वर्ष. एकदा का इथनं बाहेर पडलं की इतक्या संख्येनं पोरी बघायला सुद्धा मिळणार नाही तो. इसीलिए तो वेळ काळ पाहून एक मस्त पोरगी पटवत आणली आहे. कुठे आहे म्हणता? अहो येईलच इतक्यात. आणि म्हणून माझा रूममेट गुरु त्याला सुद्धा फुटवलाय थापा मारून सितारीच्या क्लासला. आता रूमवर फक्त मी आणि सारिका. हाय 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 हाय. इरादा आहे की आज तिला एकटीलाच एका इंटिमेट हॉटेलात घेऊन जाऊन बस 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 एक मस्त रोमॅन्टिक संध्याकाळ. ये शाम मस्ताने. आणि जर मटका लागलाच तर तिला कायमची पटवता येईल प्रेमाची महती. आणि ते सुद्धा हॉटेलच्या हिरवळीवरच्या अंधारा एकांतात. विडू क्या प्लान है. हाय 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 हाय. अरे पण ही अजून कशी नाही आली? आय मीन माझं घड्याळ मागे आहे की तिचं पुढे आहे?
की तिच्याकडे घड्याळच नाहीये. ह्याला काय कळत नाही बुवा. आली, अगदी करेक्ट ठरलेल्या वेळेवर आली. याचा अर्थ अहो याचा अर्थ काय दुसरा सांगायला हवा का तुम्हाला? आजा आजा मैं हूँ प्यार तेरा अल्लाह अल्लाह इनकार तेरा आजा 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 आलीच. हे काय करतोय? अरे तुझं स्वागत. बरं, आत येऊ? हा काय प्रश्न होता? अरे तुझ्यासाठी या हृदयाचा दरवाजा काय उघडाच आहे. म्हणजे अगं मी जरा कोटी केली. खोटी? कोटी ग. खोटी कोटी खोटी नाही जाऊ दे. विमान नेहमी 1000 फुटांवरच उडत असतं. अगं माझं नाव हृदय ना, म्हणून या हृदयाचा दरवाजा असं म्हटलं. पण तू ये ना, बस ना. हा इथे अशी बस. हा इथे बस, ही अशी. हा आणि मी इथे असा बसतो. हा. अरे हो, पटकन दरवाजा लावून येतो. नाही नको. आपण दोघच असताना कशाला ना. नको. नंदा यायची अजून. नंदा ही कोण? माझी मैत्रीण. तू पाहिलायस तिला, नेहमी असते माझ्याबरोबर. ती इथे येणार आहे आत्ता? तिची सँडल तुटली ना, ती रिपेअर करून घेते. अरे ही बघ आलीच. ये ग. अरे बापरे. नंदा हा हृदय, हृदय ही नंदा. गुड इव्हनिंग. नमस्कार. अगं केलीस ना सँडल रिपेअर, मग लंगडतेस कशाला? आता जिन्यामध्ये दुसऱ्या सँडलची हील तुटली. आता ती जातानाच लावून घेईन. तुम्हाला येते का हो सँडलची हील लावता? नाही. दिसतो का मी त्यातला? उगाच काय पण विचारतात. नाहीच दिसत, पण काही काही लोकांना येतो असतो. बरंच काही काही म्हणून विचारलं. बापरे, हे जाणार कधी बया? त्यावेळी पण येतात. काय बोलणार हिच्या समोर? ए सारिका, तुझा ड्रेस खूप मस्त आहे. हा एकदम. थँक्यू. नंदा म्हणालीच पुरुषांना आवडेल हा ड्रेस असं. हिनं असं रिव्हिलिंग कपडे घातलेले मला अजिबात पसंत नाही. अरे स्त्री ही काय शोभेची वस्तू आहे वाटतं. नाही, बहुतेक जणी नसतातच. एखाद दुसरी असली तर असते हिच्यासारखी. अय मी काय केलं? तुझी स्तुती करता येते काय? विमान काय उतरत नाही. अरे फुटवा रे हिला. डान्स करूया. ए तुला सांगता येते काहीतरी. ए ए ए हाड 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 कोण रे? मध्ये मध्ये उगाच येतात नको त्यावेळी. चला. गेला? गेलं. गेला. ए आपण एक काम करूया का? आपण बाहेर जाऊया का कॉफी प्यायला? काय करूया ग? हो, तुझ्या आईनं तुला काय सांगितलंय? 7च्या आत घरात. नको, आम्ही घरीच जातो 7च्या आत. ह्या नेहमीच असतात का तुझ्या बरोबर? हो, प्रत्येक गोष्ट मी हिला विचारूनच करते. मी हिला चांगल्या वाईटाचा सल्ला देते, नाहीतर हिच्यासारख्या भोळ्या मुलीला फसवायला टपलेच आहेत लोक. हो, पण सुंदर आणि भोळ्या मुलींना सुद्धा कधीतरी एकटं राहावंसं वाटत असेल नाही? कशाला? असं अंगावर येऊ नका हो. सांगतो ना. आता समजा सारिकेला वाटत असेल आज की तिनं माझ्या बरोबर यावं एकटीनं कॉफी प्यायला, आणि तुला वाटतंय असं? नाही. तुला हो म्हणजे बघ, हो तुझा निर्णय तूच घ्यायचाय, पण लक्षात ठेव हा निर्णय तू स्वतःच्या जबाबदारीवर घेत असशील. नको, आम्ही घरीच जातो. सारिके, पुन्हा कधी येशील? काही कमिट करू नकोस. येईन अशीच कधीतरी. बाय, गुड नाईट. अशीच कधीतरी. तुम्ही या सँडलची हिल लावली असती तर थोडा थांबू शकलो असतो. लावताय?
बाय स्वीट ड्रीम्स. बाय स्वीट ड्रीम्स. ए हाड यायला कसली आले स्वीट ड्रीम्स. या सारिकेच्या स्वप्नात सुद्धा ही शूर्पणखाच्या डोक्यावर बसून कटकट करीत असेल. काय कवित करू नका म्हणे. यायला सगळ्या प्लानचा पोपट करून टाकला. तर बसा हरी हरी करत. तिला कधी बोलवू परत. एक काम करूया. तशी इथे आली की मग त्याला असं नकोच करायला. अरे पण तो गुरु पण येईल ना आता इतक्यात. अरे बापरे तो गडबडच आहे. शी नको नको. आपण एक काम करूया. अरे आईला गुरु तू इथे कसा. अरे तू त्या सितारीच्या क्लासला गेला होतास ना. नाही, मी इथंच होतो. हा लपून सगळं पाहत होतो. साल्या तू मला जेव्हा रूम वरून फुटवलास हा. ना, तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं कि बेड़ू का किसी लड़की के साथ चल रहा है चक्कर और उसे बुलाया है रूम पर. क्यों? अरे हो रे बाबा तुला माहिती होतं सगळं. पण तू साला ना खरोखरच गुरु आहेस. अरे लेकिन बेड़ू तुम तो गुरु के भी गुरु निकले. कसं. साल्या एका दगडात दोन पक्षी. हा दोन पक्षी आहेत खरे. ती सारिका म्हणजे मैना आणि ती नंदा म्हणजे आईला गिधाड आहे गिधाड. अरे असं चिडायला काय झालं. अरे चिडू नको तर काय करू यार. साला माझा इथे मधल्यामध्ये पोपट होतोय. आलं लक्षात. हे बघ तुला सारिके सारख्या सुंदर पण मूर्ख मुलीला पटवायचंच असेल ना, हो ना. तर मी सांगतो तसं कर. बोल. काही ना काहीतरी कारण काढून सारिकेला घरी बोलव. हा तिच्या बरोबर अर्थातच ती नंदा का चंदा कोण ती येईल. येणारच. हा तिच्यात इंटरेस्ट घे. असं दाखव की तुझं प्रेम सारिकेवर नाही नंदावर आहे. हे बघ माझा दिवस ऑलरेडी खराब आहे. उगाच काहीतरी फालतू सांगू नको. अरे बाबा असं फक्त भासव. हा जे फॅक्टर आहे. जे फॅक्टर म्हणजे काय. जेलसी मत्सर. दिल को जलाओ मत्सर जगाओ. वा 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 वा. दिल को जलाव मत्सर जगाव. पण मला एक सांग. हा तुझ्या या ह्याने माझं प्रेम यशस्वी होईल. अरे 100%. हो तू ही आयडिया जर वापरलीस ना, हा. तर बघ त्या सारिकेचा जेल तुझ्या हातात येतो की नाही ते. पोपट पोपट नाही नाही नाही. दिल को जलाव मत्सर जगाव. Yes. चल होऊन जाऊ दे. हा, बिलकुल. दिल को जलाव मत्सर जगाव. दिल को जलाव. कधी येते ही. अरे सारिका ये 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 ये. हॅपी बर्थडे. अगं वाढदिवस नाहीये माझा. परीक्षेत एटीकेटी मिळाली ना त्याची पार्टी ठेवली. वाव एटीकेटी मिळाली आहे. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. तिचं विमान अजून 1000 फुटांवरच आहे वाटतं. जाऊ दे त्याचं तू टेन्शन घेऊ नकोस. आणि हे काय तू एकटी झालीस. सारिका कुठे आय मीन नंदा कुठे. ही काय आली आहे ना मी. आली 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 आली. अरे वा अरे वा. सँडल नवीन आहे ना हो. म्हणून चालायला जरा वेळ लागतोय. हो मग चाली चाली करून दाखवा बघू. चाली चाली करून दाखवा. हो 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 हो. आले वा 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 एकदमच. पण त्या दिवशीचा मनानं आज खूपच कमी लंगरताय. आय मीन लंगरतेस तू नंदा. हे काय आज अगदी एकेरीवर. अगं तुझ्यासारख्या बुद्धिमान मुलींशी एकेरीवर यायला जरा वेळ लागतोच नाही का नंदा. आणखी कोण कोण यायचंय पार्टीला. अजून कोणीच नाही. मी नंदा आणि तू. अजून हवत कशाला अजून कोणी. आणि नंदा आहेस ना म्हणजे शी इज द स्टार ऑफ द पार्टी. म्हणजे तीच जर नसती आली तर मग सगळी मजाच गेली ती पार्टीची. का मी नव्हते वाटतं. नाही तू आहेसच ग. पण नंदा म्हणजे नंदा. अगं तिच्यासारखं प्रगल्भ व्यक्तिमत्व पार्टीत खरी बहार आणतं तुला माहितीये.
आज अगदी फारच स्तुती चालली आहे माझी. पण पुरुष असे चाल बदलून बोलायला लागले ना की माझ्यासारखीला लगेच संशय येतो. हो, पण संशय येणं हे सुद्धा तुझ्या बुद्धिमत्तेचंच लक्षण आहे नंदा. पण मला मात्र फार उशिरा पटली तुझी ओळख. हे काय झालंय? आपण पार्टी करायची का नुसतीच बडबड? कमालच करतेस तू. नुसत्या गप्पा मारल्यावर काय मजा येत नाही वाटत? हो, तुला येत असेल मजा, मला नाही येत. बरं भांडू नका. आपण एक काम करू, मी गाणी लावतो, आपण डान्स करूया. कसं? चालेल, मला चालेल. गुड. टेरिबल. तू या अशा कपड्यांमध्ये डान्स करणार आहेस? त्यात काय झालं? मी तुझ्यासारखी ओल्ड फॅशन नाहीये, समजलीस? मी ओल्ड फॅशन तरी बरं तुझ्यासारख्या चौखोर उधळलेल्या मुलीचं अडतो माझ्या गायडन्स शिवाय. अरे भांडू नका. आपण एक काम करू, मी ते डान्स कॅन्सल करतो. का? नंदा म्हणते म्हणून? तसं नाही, पण नुसतीच गाणी लाव ना, त्यात काय. चालेल, पण देवबातच तुमचं ढिंढिंग आणि डॅश डॅश असं काहीतरी लावू नका. मग काय? पंकज उधास आहे का तुझ्याकडे? नाही तर मग अनुप जलोटा सुद्धा चालेल. हाऊ स्टुपिड. पार्टीला काय कोणी भजनं लावतं? नाही म्हणजे लावत नाहीत, पण नंदा म्हणत असेल तर. तर मी चालले, तुम्ही दोघं बसा भजनं लावून. अगं सारिका थांब. ही कुठे चालली? सारिका थांब. तिला जाऊ दे. तू जरा थांब, मला तिला बघ. अगदी वेळेवर आलास. माझी मैत्रीण आणि माझा मित्र माझ्यावर उलटलेत. मला आधी घेऊन चल इकडून. आज इथं असं काहीतरी घडेल याची मला कल्पना होतीच. डार्लिंग, अगं तुला न्यायला चाललोय मी. तुझ्यासाठी मी आणि माझ्यासाठी तू. हा मनुष्य की नाही सारखा पाठलाग करतो सँडीचा आणि माझा. मवाली हसतो हाच. हो साल्या, हाच काय तो तुझा दिल को जलाव आणि मत्सर जगाव फॉर्म्युला? केसाला गळा कापलास माझा. बाय. See you later. चल सारिका. सारिका. अगं सोड तू. अगं तोच प्रॉब्लेम आहे सारिका. जातोच कुठे? गेला. सोलवटलेल्या हृदयाला त्या गिधाडासमोर फेकून आमचा गुरु गेला. पळाला त्या महिन्याला घेऊन. आता तो तिला एखाद्या लव्हर्स पॉइंटवर घेऊन जाऊ द्या. या गुरुसारख्या भानगडवीरांना या असल्या जागा बरोबर माहिती असतात. म्हणजे एखादा भाविक माणूस रस्त्यावरून जाताना दोन्ही बाजूची देवळं बघत जातो ना, तसे हे गुरुसारखे या असल्या क्षेत्रातले तज्ञ लोक एकांतातल्या जागा हिरत असतात. म्हणजे काय तर जेमतेम मेन्यू कार्ड दिसेल ना दिसेल इतपतच मंद प्रकाश असलेली शांत रेस्टॉरंट्स, माणसांची विशेष वर्दळ नसलेले निवांत समुद्र किनारे आणि अंधारे कोपरे असलेल्या एकाकी बागा. आणि असे दोन भानगड प्रवीण एकमेकांना भेटले की आपल्या ज्ञानाची देवाणघेवाण सुद्धा करतात. आणि मग अशा या जागांवर अगदी पहाटेपासून ते रात्रीपर्यंत या प्रेमीयुगुलांच्या भेटीगाठी चालू असतात. आता समाजातले काही संस्कृती रक्षक आणि पोलीस त्यांना अडवायचा प्रयत्न करतात. पण मग मला सांगा, या प्रेमीयुगुलांनी जायचं कुठं? म्हणजे असं बघा की सिनियर सिटीझनसाठी जसे नाना नानी पार्क असतात ना, तसे या प्रेमीयुगुलांसाठी एखादं प्रेमी पार्क का असू नये? नाही, म्हणजे तिथे मोह, टपोऱ्या, सुगंधी फुलांनी बहरलेले दुतर्फा ताटवे नसले तरी चालतील. नितळ जलाशय आणि त्यामध्ये थुई थुई नाचणारी नाजूक कारंजी नसली तरी चालेल. पण तिथे हवेत शांत, एकांत असलेले अंधारे आडोसे. हे असे
अरे बेस्ट सापडला. असंच पाहिजे होतं काहीतरी. असं बसायचं मस्त की असं घ्यायचं. अरे परफेक्ट. ए ए शिना शिना ये ये लवकर. अगं लवकर ये 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 ये. पण नाही काम करूया इथे बसूया. इथे हो इथे नको. का? इथे काळोख आहे. अगं म्हणूनच तर इथे बसूया ना. काळोखात बसू नये बागेत. साप किरीट बसत असं पप्पा सांगायचे लहानपणी. अगं पण ते त्यांच्या लहानपणी. आता तरुणपणी शक्य होईल तेव्हा काळोखातच बसावं म्हणजे लोकांना दिसत नाही आपण. ती काय तिकडे बसलेली जोडपी दिसताय. ते दिसतंय तुला? हो ते मधु आणि शशांक. अगं ते पण आपल्यासारखेच बसले काळोखात हातात हात धरून. पण आपण त्यांच्याकडे नाही बघायचं. आपण एक काम करू खाली बसू. ये 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 लवकर बस. ते काळोख आहे मस्त. बस लवकर. शीना शीना. अरे अगं अगं किती लांब बसलीस तू. जरा जवळ ये ना. पप्पा म्हणतात हल्ली परपरी फारच चावट झाली. म्हणजे तू त्याला सांगितलंस की काय आपल्याविषयी? अय्या आपल्याविषयी कशी सांगेन. म्हटलं ते इतरांच्या मुलांविषयी बोलत होते. काय? म्हणत होते हल्लीची मुलं सिनेमे बघून बिघडलीयेत. त्यांच्या वेळी नव्हते का सिनेमे? होते पण एवढे बिघडलेले नव्हते. त्यांच्या वेळी प्रेम करण्याऐवजी गाणंच म्हणत बसतात. हो प्रेक्षकांनी समजून अच्छा. घ्यायचं की हे प्रेम. हो हिरोईन घरकाम बाजूला ठेवून गाणं म्हणायला लागली हा. की त्याचाच अर्थ ती प्रेमात पडली. अच्छा. दोघांनी मिळून बागेत एकत्र गाणं हा. म्हटलं की प्रेम पक्क झालं. हो आणि एकट्या हिरोनं खंडहर मध्ये फिरत गाणं म्हटलं ना की प्रेम खल्ला. अच्छा. पप्पा म्हणतात हल्ली गाणी सेपरेट म्हणतात आणि प्रेम सेपरेट करतात. ते बरोबरच आहे ना. अगं गाणं म्हणताना प्रेम कसं करता येईल. पण ते जाऊ. आपण पण प्रेमाविषयी निव्वळ गप्पा मारण्यापेक्षा डायरेक्ट प्रेमच करू. कसं? इथे उघड्यावर. अगं मग आता घरी कसं करणार? तुझ्याकडे तुझे पप्पा आहेत आणि माझ्याकडे माझी मम्मी. आणि मम्मी तर म्हणते असलं काय करायचं असेल ना तर ते आधी लग्न करायला हवं म्हणे. आता कसलाच अनुभव नसताना अहो लग्न कसं करणार? हे म्हणजे अजिबात अभ्यास न करता परीक्षेला बसण्यासारखं होईल. अगं तू किती लांब गेलीस पुन्हा? जरा जवळ ये ना. नको रे. का? तुझं प्रेम नाहीये माझ्यावर? आहे तरी पण. अगं माझं पण तुझ्यावर फार प्रेम आहे शीना. पण त्याचं काय आहे ना पुरुषांना ना नुसतं प्रेम बोलून दाखवायला आवडत नाही. आधी केले आणि मग सांगितले असं असतं त्यांचं. तरी पण आज नको. ठीक आहे मग आपण विसरून जाऊ आपलं प्रेम. मम्मी म्हणते तसं मी आधी लग्न करावं आणि मग प्रेम. आणि तेही मम्मीनं निवडून दिलेल्या मुली बरोबरच. हे असं नाही काय एवढं रागायला काय झालं तुला? मी रागवलो नाही अशी ना. मी दुखावलोय. मला वाटलं होतं तुझं माझ्यावर इतकं प्रेम आहे की मी जे म्हणेन त्या कशालाच तू नकार देणार नाही. पण नाही माझा गैरसमज होता. बरं तुला एवढं वाटतंय ना तर आता कशी आता आपण एक काम करू. हा. आपण काय करायचं माहितीये का? ए, विकी! अगं पण आपण खांद्यावर हात ठेवायचा नाही. अगं, नाही प्रेम करतो. पप्पांनी काय सांगितलंय आपण मग तू ऐकत का नाही? तू नेहमी असंच करतो. मला नाही ऐकायचंय. तू नेहमी असंच का करतो? पण आपण उघड्यावर बसलोय ना इकडे काय कळतं की नाही तुला काय? ए मला नाही ऐकायचंय तू. राहू दे. काय चाललंय इकडे? तुम्ही कुठे आलात? आणि आम्ही येताना बघितलं पण नाही तुम्हाला. अरे पण मी पाहिलं नाही तुम्हाला इकडे. अय्या, तुम्ही पाहिलं? मग तुम्हाला ठाव नाही सार्वजनिक ठिकाणी असल्या चाळीस करायचे नसत्या. मग कुठे करायचे? हा अरे तर मला काय विचारता? आई बाबाला जाऊन विचारा. आई बाबा अहो ते तर या इतक्यात इतके सोहळे असतात ना का आई बाबा कसे झाले हा प्रश्न आम्हाला पडतोय. अरे हे ग बा जास्त बोललेलं घाम नाही. मुकट्याने फाईन बाहेर. आई? आणि तो कशाला? अरे कायदा मोडला म्हणून या अशा ठिकाणी असले चाळे काढण्याने फाईन पडतो माहितीये का? फाईन? त्याला काढ 200
500 रुपये कडे 500 रुपये 500 रुपये वा, 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 साहेब. हा. त्या महिन्याचा पॉकेट मध्ये पण नाही हो आमचा 500 रुपये म्हणजे नाही असू दे असं करा ते पोरीचा हात चल, चल, चल. धरला हा, आता चला पोलीस चौकीवर तुरुंगात त्या मायला कवडी द्या आणि फ्रेम करतात चला चला, लवकर अहो हा? त्या तुरुंगात दोघांना एकत्र ठेवतील काय अरे काय लोक आहे का काय तुरुंगात मी कमाल आहे यार तुमची नाही तुरुंगात जज सेपरेट लेडीज सेपरेट मग काय फायदा हे? त्यापेक्षा तुम्ही असं करा या बघा टायमाची कुठे करायची नाही मुकट्याला फाईन बनायचा नाही हो ए, तू जरा बघ ना तर पटव ना हवालदार काका पण खरंच आमच्याकडे पैसे नाही आहेत हो नाही आहे नाही असू दे दोघांकडे मिळून म्हणजे माझ्याकडे याचा खर्च मीच करते हे वाटलं फुकट छाप बरं तुझ्याकडे किती पैसे आहेत पुढे 100 रुपये पण हे तुम्हाला दिले तर आम्हाला बसला सुद्धा पैसे होणार नाही तो 11 नंबर मग असं कर एक दिवशी घरी चालत जा पण आज 100 ते 100 कोणीचा टाइम 100 ते 100 रिसिट पाहिजे रिसिट पाहिजे 500 देतात रिसिट देतात काय म्हणाले 100 रुपये देतात रिसिट पाहिजे हो फुकट चल इकडे या लक्ष ठेवायचं काय पब्लिक प्लेस मध्ये प्रेम करायला पैसे पडते पुन्हा कधी असं आलं तर लक्ष ठेवायचं का म्हणजे पुन्हा ना अजिबात नाही हवालदार साहेब बोला अजून थोड्या वेळ बसलं तर चालेल का अरे काय डोकं आहे दुसरा हवालदार आला ना तर पैसे द्यायला ठेवा स्ट्रिक्ट कायदा केल्यापासून पोलीस लेखी कळली पैकीवर समजलं ना हा याच्या मायला करीना आणि सळ पडली आहे अरे काय चाललंय फतवडीची जोडी आहे त्याला मायला तुला काय झालं अगं तो साला पैसे खाण्यासाठी आपल्याला डिस्टर्ब करून गेला पुढच्या जन्मी घुबड असेल घुबड अगं मला फार भीती वाटते आपण घरी जाऊया कोणाच्या आपापल्या आता दिलेत ना त्याला पैसे एकदा का आपण बिनधास्तपणे नुसतं प्रेम करायचंय बघ शीना विके शीना विके शीना दुसरा पोलीस की काय अगं नाही त्याच्यापेक्षाही भयानक हो? अगं माझी मम्मी तिनं आपल्याला इथे येताना बघितलंय वाटतं तू काय ते सांभाळ मी ए असं नको करू सांभाळ ते बरे सापडलात विक्रम ए विक्रम ये बाहेर कोण विक्रम हे काय विक्रमादित्य या बाहेर ए विके तुझं नाव विक्रमादित्य आहे क्या बोलत आहेत तुला नाही मी इथेच बरा आहे नाही म्हणताय तर तुम्ही जा बऱ्याच दिवसांपासून ऐकतीये तुमच्या भानगडीविषयी मम्मी आज रेड हँडेड पकडले नको अगं मी तिला सांगणारच होतो मी तुला अगं ही शीना ती आपल्या शेजारच्या बिल्डिंग मधली ए पाया पड अगं माझ्या नाही ग मम्मीच्या काही नको पाया पडायला नका म्हणतायत त्या इथे असे गुण उधळत आहे पार पोलिसांना पकडून द्यायची पाळी आली होती तुमच्यावर पाहत होते मी त्या झाडा अडून म्हणजे तू पाळ ठेवली होतीस आमच्यावर मग नको ठेवायला कधीपासून माझ्या कानावर येतात तुमचे धंदे धंदे हो मी धंदे काय म्हणतेस भानगड वाटला भानगड भानगड म्हणजे अगं आमचं लव आहे लव म्हणजे प्रेम आहे प्रेम प्रेम हो अरे पब्लिक पार्क मध्ये लहान मुलं खेळत असतात म्हातारी माणसं बसलेली असतात त्यांच्यासमोर तुम्ही हे असले चाळे करता आणि या निलाजरेपणाला प्रेम म्हणता चार चौघात कसं वागावं याची काही शिस्त आहे तुम्हाला मर्यादा संयम हे शब्द ऐकलेत का कधी नाही आणि ती कुठे गेली ती ड्युटी चल ग बाहेर ये अगं चांगली मुलीसारखी मुलगी तू आणि लोकांसमोर असा छच्चोरपणा करायला तुला काही लाज शरम नाही वाटत लाज शरम वाटून घेत असलो ना मम्मी तर आम्हाला तरुण वयात कसली गंमत
करता येणार नाही. प्रेम बिम काहीच करता येणार नाही. अगं या चटोरपणाला तुम्ही प्रेम म्हणता? आमच्या काळी कॉलेजमध्ये आम्ही मुलांशी बोलत नसायचो. अगदीच कोणी प्रेमात पडलं तर एखादी नजर, एखादं स्मित, क्वचित एखाद्या वेळीची चिठ्ठी. आणि हे असला चटोरपणा करायला तुम्हाला काही वाटत नाही? कित्येक जण तर प्रेमात पडणं हा प्रकार लग्नानंतर शिकत. पप्पा म्हणतात कणी कणी तर लग्नानंतरही शिकत नसतं. नाहीतर काय. म्हणजे या सगळ्या गोष्टींना आम्ही वेळच्या वेळी एन्जॉय करायचं ठरवलंय म्हणून. अगं आमचा प्रॉब्लेम नीतिमत्तेचा नाही आहे ग, फक्त जागेचा आहे. बेशरमपणा करू नकोस. जा आता तिला तिच्या घरी सोडून डायरेक्ट घरी ये. मी जेवायला थांबतीये तुझ्यासाठी. येते हा सासूबाई. सासूबाई गेली ती दोघं. ये आता बाहेर. अगं काय तावा तावानं लेक्चर देत होती त्या दोघांना. मला अगदी तिथपर्यंत शब्दन शब्द ऐकू येत होता. ए पण गोड आहे रे तुझी मुलगी. कुठून आमच्या उपटसून मला सापडली देव जाणे. अगं तू मला सापडलीच नशीच. चल त्यांच्यावरचा पार्टीचं निमित्त झालं. ए पण हे बरं दिसतं का रे इतक्या लहान मुलांनी असं पब्लिक पार्क मध्ये असे चाळे करणं? मी म्हणते त्यांना गरजच काय एवढ्या लहान वयात ह्या असल्या गोष्टी करायची? अगं गरज थोडी निसर्गानं निर्माण केली, पण माणसानं ती प्रमाणाबाहेर वाढवली. लहान मुलं सिनेमांमधून प्रेम कसं करावं ते शिकायला लागली. तरुण तरुणींना जाहिरातींमधून आकर्षण वाढवण्याचे धडे मिळाले. फेस्टिवल्स मधून मजा करण्याचे नवनवीन मार्ग सापडले. मग मला सांग गरजांचं वय थोडस अलीकडेच येणार ना. आणि आता आपण दोघं आपण जरी तरुण वयात आपल्या गरजा वाढल्या तरी या वयात मात्र अहो काय हे, प्रेयसीला एकदा भेटायचे 100 रुपये आणि ते सुद्धा पोलिसाला द्यायचे. पण खरं सांगू का, अहो प्रेम करणं ही बाबच आता खर्चिक झालेली आहे. आता हेच बघा ना, हा प्रियकर प्रेयसीला घेऊन एखाद्या चांगल्या हॉटेलात गेला तर प्रेयसी मेन्यू कार्डवरच्या पदार्थांची यादी बघण्यापेक्षा त्याच्या किमतीकडे अगोदर लक्ष देते आणि त्यातली सगळ्यात महागडी डिश ऑर्डर करते. आणि प्रियकर सुद्धा अगदी हसत मुखाने पैसे देतो. अहो पण खर्च वाढत जातात ना. आता एरवी ही बाई बसनी फिरणारी, पण प्रियकर बरोबर असला की नेमकी टॅक्सी थांबवते. आता दोघांनी टॅक्सीतनं फिरण्याची मजा काही और असते. अहो पण परवडायला पाहिजे ना. आणि त्यातून हे पोलिसाला पैसे द्यायचे वगैरे वगैरे. सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? नाही नाही नाही, घाबरू नका. अहो मराठी नाटकांचे दर कितीही वाढले तरी तुम्ही रसिक प्रेक्षक ज्या निष्ठेने आणि मायेने इथे येताना त्याच निष्ठेनं हे प्रियकर आणि प्रेयसी भेटत राहणार. आणि मग त्यासाठी कोणतीही किंमत द्यावी लागली ना तरी चालेल. एक होता चिमणा ते आला होता वाया, बऱ्यापैकी चिकण ती थोडाफार वाया. झोपेमध्ये जागेपणी त्याला स्वप्न पडायची उडणाऱ्या बागडणाऱ्या तरण्या ताट्या पोरींची. त्याच्या मनात भरली एक जीव त्यातली, पाठीलागे दोनदा चारदा पाचव्यांदा ती पटली. घेऊन आला चिंचेवरती प्रेम करूया आज. चिमणी म्हणते नको बाई मला वाटेल चिमणा म्हणतो प्रेम करूया आकाशाहून तुझं. चिमणा म्हणतो प्रेम करूया आकाशाहून तुझं. चिमणी म्हणते सगळे पंछी म्हणतील तुला खुळ. यावर चिमणा काय म्हणाला माहितीये?
नमस्कार मंडळी, नमस्कार नमस्कार. एक तुझे केले ह्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, एक जमाना असा होता की लग्न ठरवण्यासाठी स्वयंवर रचली जायची. म्हणजे बघा, पण वगैरे असायचे. धनुष्याला बाण लावून दाखवा, गदा उचलून दाखवा आणि जो पुरुषोत्तम हे करून दाखवेल त्याचाच रितसर विवाह होईल. पुढे जमाना बदलला. म्हणजे वधूवर सूचक मंडळाच्या मदतीनं किंवा एखाद्या मध्यस्थाच्या मदतीनं लग्न जमायला लागली. अहो, नंतर तर चक्क पेपरामध्ये जाहिराती देऊन सुद्धा लग्न जमायला लागली. या जाहिरातींचा जो मजकूर होता ना, तो सुद्धा हळूहळू लोकांच्या अंगवळणी पडला. म्हणजे बघा कसं, जागा पाहिजे ह्या कॉलम मध्ये वर्णन करताना जागेचं वर्णन कसं करतात? 2 BHK, 750, दादर, 2,15,000. ह्याचाच अर्थ दादर मध्ये 750 स्क्वेअर फुटाची 2 बेडरूम हॉल किचनची जागा, 2 लाख डिपॉझिट आणि 15,000 भाडं ह्याला अवेलेबल आहे. तसंच वधू पाहिजे ह्या कॉलम मध्ये वराचं वर्णन कसं करायला लागले? निमगोरा, देबरा, 5-7, MSc LLB, 15,000. आणि एवढ्यावरनं सुद्धा लोकांच्या अगदी आपसूक कळायला लागलं. वधूवर सूचक मंडळाचे मेळावे म्हणू नका, गो अँड सोल सर्चच्या सरकशी म्हणू नका. थोडक्यात काय, यंदा कर्तव्य असलेला तिला त्याच्या समोर आणि त्याला तिच्या समोर उभे करण्याचे सगळे नवनवीन मार्ग निघाले. मग आता ह्याच्यामध्ये आमचा TV कसा मागे राहील? तर खास लग्न जमवण्यासाठीच तयार केलेला आमचा आजचा हा कार्यक्रम एक दुजे केलीये. म्हणजे काय मंडळी, कार्यक्रम खरा मगाशीच सुरू झालाय. मी या रिमोटनी की नाही तो जरा पॉज केला होता. तर आता मी पॉज रिलीज करते आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. ऑलराईट. मी काय म्हणते, म्हणजे हा मुलगा तुम्हाला तुमच्या मुलीसाठी योग्य वाटतो का? नाही, म्हणजे मला ना हा जरा असा रासवट वाटतो. ससुल्या. आई ना मला लाडानं ससुल्या म्हणते. तुला काही निकनेम्स? नाही, आमची शंभू म्हणजे मी तिला लाडानं म्हणते. हा, 1 नंबरची आई वेडी. हा, माझी आई ना मला नेहमी काही काही पदार्थ काढून खायला घालत असते. आता मी जिमला जातो म्हणून, नाहीतर अगदी ढप्प्याच्या ढप्प्या झालो असतो. कालच तिने माझ्यासाठी उत्तप्पे केले होते. तुला येतात उत्तप्पे? छे, काहीतरीच काय. उत्तप्पे म्हणू नका, इडली म्हणू नका. मी सांगायचा अवकाश की सरळ हॉटेल मधून मागवतो. मग तुम्ही जेवण तरी घरीच करता की ते सुद्धा? आमच्याकडे स्वयंपाकाला बाई आहे. तुमच्याकडे जशी आई आहे ना तशी. मग लग्नानंतर सासूबाईंना स्वयंपाकघरात एका कामाला हात लावू द्यायची नाही. वा, माझ्या हाताखाली शिकली ना सगळं. अहो, पण आजकालच्या मुलांना किंमत कुठे असते त्याची? त्यांना बायको पाहिजे म्हणजे अशी पार्टी गोईंग वगैरे. लग्नानंतर माझी अपेक्षा आहे की स्वतंत्र घर असावं. मी आणि माझा नवरा बस. आणि आई? दॅट इज युअर प्रॉब्लेम. इट इज नन ऑफ माय बिझनेस. नो नो नो, दिस इज नॉट पॉसिबल. चांगल्या तारा जुळलेल्या दिसत आहेत दोघांच्या आतमध्ये. हे बघ, तू घाई करू नको. त्यांचं काय ते बोलणं होऊ दे, मग आपण आपली बोलणी करू. हा, काय बोलायचंय मग आणखीन? लेट्स क्विट. नाही म्हणजे आता तर मंडळी, काय वाटतं तुम्हाला? हेच आहे का ते आजचं एक दुजे केले कपल? बघूया. हा, मग शम्मो, कुणाशी बोलताय तुम्ही? शर्मिला, अगं तुझ्याशीच बोलताय. काय ठरलं तुमचं? आम्ही बराच विचार केला आणि तसे बरेच आमच्यामध्ये मॅचिंग गुण आहे, नाही? हो, म्हणजे अगदी 99%. वा, पण आम्ही विचार केला 1% साठी कॉम्प्रोमाइज नाही. फ्रेंड्स, तुम्ही विचार करत असाल की हे बाहेर येऊन असं कोडकोड कोडकोड का बोलतायत? आतमध्ये त्यांचं तर अजिबात पटलं नव्हतं. त्याचं काय आहे, प्रेक्षकांना जे दिसतं ना ते फक्त ह्या भागातलं. तिकडलं प्रेक्षकांना दिसत नाही आणि ऐकूही येत नाही. आणि इथे तर सगळंच खोटं आहे. दिस इज ऑल शोबिज. हा,
क्यूट गर्ल आणि तिचा जो कोणी भावी पती असेल ही विल बी अ लकी पर्सन. पण दुर्दैवानं मी तो होऊ शकत नाही. अरे रे, ओ नो, मला फार वाईट वाटलं हे ऐकून. मलाही. पण तो म्हणतोय ना ते खरंय. अब इट्स ओके. तुला शर्मिलासारखी दुसरी एखादी चांगली मुलगी नक्कीच मिळेल. यू मे गो नाव. बाय. तर फ्रेंड्स, आता भेटायचं का आपल्या पुढल्या कंटेस्टंटला? परीक्षित. हॅलो परीक्षित, एक तुझे केले ह्या कार्यक्रमात तुझं मनपूर्वक स्वागत. थँक्यू. परीक्षित, हे शर्मिलाचे आई बाबा. अरे असं वा. परीक्षित, तुला शर्मिलाशी आतमध्ये जाऊन बोलता येईल 5 मिनिटांसाठी. पण त्याआधी तुला काही रॅपिड फायर प्रश्नांना उत्तरं द्यावी लागतील. ओके. ती उत्तरं ऐकून शर्मिलाचे आई वडील ठरवतील इफ यू आर इन ऑर यू आर आउट. ओके, आर यू रेडी? हो. पहिला प्रश्न, तुझ्यावर प्रभाव टाकणारी व्यक्ती कोणती? रवींद्रनाथ टागोर, माझे आई बाबा, माझे गुरुजन, असं एकच कोणी सांगता नाही हो येणार. वाह वाह वाह. आवडती व्यक्ती? मीच. म्हणजे माझ्यावर प्रेम करणारे सगळेच. वा वा. आणि आवडता रंग? पांढरा, पवित्र, शांततेचं प्रतीक. वाह. तुझ्या दृष्टीनं सर्वात महत्वाचा गुण कोणता? निष्ठा. क्या बात आहे. आणि तुला काय बोलायला आवडतं? सत्य, निखळ सत्य. वाह. काय आवडत नाही? प्रतारणा. डीप. तुला पुनर्जन्म मिळाला तर कोण व्हायला आवडेल? मीच. म्हणजे ह्या जन्मी जे चांगलं करायचं राहून गेलं असेल ना ते पुढच्या जन्मी नक्कीच करेल. वा 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 वा. आता शेवटचा प्रश्न. ओके. तुला कोणाशी लग्न करायचंय? ऐश्वर्या राय, मल्लिका शेरावत की प्रियांका चोप्रा? कोणाशीच नाही. अहो मला लग्न करायचंय, हे फिल्म नाही. वा 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 वा. टाळ्या वाजवा. वा वा. तर आता बघूया आई वडिलांचा काय निर्णय आहे. येस, यू आर इन. आता तू आतमध्ये जाऊन शर्मिलाशी बोलू शकतो. गो. युअर टाइम स्टार्ट्स नाव. गो. मला फार आवडले याचे विचार. किती स्पष्ट आहेत नाही? ए, काय नाव का तुझं? शर्मिला. आता मी जे काय बाहेर बोलत होतो ना ते सगळं बकवास होतं. ओके. ते सगळं खोटं होतं. व्हॉट रबेश. तुला काय वाटलं मी ते काय सगळं सिरियसली घेतलंय? आहे ना. काय प्रश्न होते ते? म्हणे तुला काय बोलायला आवडतं? सत्य, निखळ सत्य. नाही म्हणजे आजकालच्या या कलियुगात याच्यासारखा एक मुलगा मिळणं म्हणजे वेगळाच. हो ना. आणि त्या नट्यांचे सुद्धा अजिबात वेळ नाही त्याला. कोण होत्या? ऐश्वर्या राय, प्रियांका चोप्रा, मल्लिका शेरावत. गिवन अ चॉईस मी या तिघींशी लग्न करेन. आणि हु विल नॉट यार. दे आर ऑल हॉट बेब्स मॅन. मला जर का कोणी विचारलं ना की जॉन इब्राहिम, शाहरुख खान किंवा ऋतिक रोशन यापैकी कुणाशी लग्न करा तर मी कुणाला नाही म्हणू. आणि कशाला? आणि फॅन्टसीज बघायची झाली ना तर काय रे ना तुझं? परीक्षित. हा. फॅन्टसीज बघायची झाली ना तर मग परीक्षित कशाला? ठीक आहे. बरं, आपण इथे लग्नासंबंधी काही बोललं पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे. हो. तर मी तुला काही प्रश्न विचारतो. बर. तुमच्या हॉबीज काय काय आहेत? मी ना मी स्टॅम्प जमवते, रंगीत पिसं जमवते, काडेपेड्यांचे छाप आणि प्रसिद्ध माणसांच्या. आणि तुझ्या हॉबीज काय? म्हणजे मला ना हा दर शुक्रवारी देवळात जाऊन तीर्थप्रसाद आरती भजन करणारा अगदी धार्मिक मुलगा वाटतो. रेव पार्टीज, पब हॉपिंग आणि फ्रायडे नाईट इज इनएविटेबल बॉस. अरे खाओ पिओ और मजा करो. उपास करणाऱ्यातला दिसतो. आमची शर्मिला सुद्धा अगदी अशीच. काय सांग? आय जस्ट लव्ह इट. गुड. तू काय पितोस? एनिथिंग.
जे समोर येईल ते. आणि तू? राम ऑन द रॉक्स. कडक कडक उपास करते संकष्टीला. निर्जळी. पाणी सुद्धा घालत नाही मी रममध्ये. आय डोंट लाईक एनिथिंग डायल्यूट यू नो. वाव. म्हणजे पिण्याच्या बाबतीत तर विक्लिक काय? टू डाऊन. वन डाऊन. एक्सक्यूज मी. हॅलो. हे हाय डार्लिंग. गेस व्हॉट, मी आता एका टीव्ही रियालिटी शो वर आहे. येस, बिलीव्ह मी. तुमचं दोघांचं लग्न कसं जमलं? अगं बाई ती की नाही एक गमतीशीरच गोष्ट आहे. हो, मग सांगा ना आमच्या प्रेक्षकांना. कोण मी? नाही नाही अहो तुम्ही सांगा ना. तुम्ही सांगा. तुम्ही सांगा सांगा. बर अहो ती की नाही एक गंमतच आहे. बर. म्हणजे पूर्वी आम्ही गिरगावात राहायचो. हा. बघा तुम्ही बनामाले मग असे सरळ गेलात ना की डावीकडे गायवाडीला बरोबर समोर खाण्याची खानावळ. असो. तर पूर्वी आम्ही गिरगावात राहायचो. आमचा कच्चीचा फ्लॅट. बरोबर समोर हिची खोली. हिची आई आणि माझी आई मैत्रिणी. म्हणजे अगदी एकत्र आमच्या गच्चीत वाळवणं वगैरे घालणं चालू असायचं. एकदा काय झालं, फारची वेळ, रणरणत ऊन, घरात मी एकटा. बर. आणि ही आली. हा. मी विचारलं काय पाहिजे. ही म्हणाली मी खुश. असा गाव पुढे गेला. मग घेतला? नाही, थप्पड मारले. अहो हिला हवा होता तो आमच्या गच्चीत वाळवणाला घातलेला बटाट्याचा केस. पण खरं सांगू का, त्या दिवसापासून आमचं ते जमलं. ते जमलं. वा. माझ्यासाठी हे आणि हिच्यासाठी ते. मी सुद्धा कधी संशय घेतला नाही. कधी एका शब्दानं विचारलं नाही. ओके. हॅलो. नंतर फोन करतो. ओके बाय. कुणाचा फोन होता म्हणून नाही विचारलंस? मी कशाला विचारू? नाही, फोन घेतल्या घेतल्या मी हाय डार्लिंग असं म्हटलं म्हणून म्हटलं. सो म्हणजे पलीकडून कोण बोलतंय हे जाणून घ्यायची इच्छा नाही? आय डोंट केअर ॲज लॉंग ॲज इट डझंट अफेक्ट मी. कूल. टू डाऊन. म्हणजे काय बघा, हा शेवटी विश्वासाचा प्रश्न असतो. नवरा बायकोनं एकमेकांशी बोललं पाहिजे, एकमेकांचं बद्दल विचारलं पाहिजे. बरोबर. तुला कोणी बॉयफ्रेंड्स आहेत ना? बरेच आहेत. पण डोंट वरी, आय मॅनेज. ओके. आपण एक काम करू. आपण लग्न झालं ना की एक दिवस आपल्या फ्रेंड साठी ठेवू. म्हणजे यू हॅव युअर डे आणि आय विल हॅव माइन. एक किंवा मे बी 2. म्हणजे काय, आठवड्यातनं एक दिवस आम्ही सिनेमा किंवा नाटकाला जायचो. अरे वा. नाटक असेल तर साहित्य संगमंदिर आणि सिनेमा असेल तर मॅजेस्टिक. अगदी ठरले ना. आणि येताना माझ्यासाठी गजरा आणायचे न चुकता. क्या बात आहे. पुढे लग्न झालं, मुलं झाली, पण हा नियम कधीही चुकला नाही. कधी कंटाळा आला म्हणाले नाही. म्हणजे कंटाळा आला तर 2 दिवस करू ना. Cool. काय बरं. मग मुलांची फार हौस बरं का त्यांना. मला 5-6 वर्ष तरी मुलं नको. मलाही नकोय. अरे कोण करेल सगळं त्यांचं उगाच. सगळं हेच करायचे. काय सांगता? कधी कंटाळा आला म्हणाले नाही. ते मुलं रडणार, पॉटी करणार. सो ग्रोस. आता लग्न होऊन शंभू दुसऱ्या घरी गेली ना की खूप जड जाणार आहे हो यांना. मला माझ्या घरी एवढा कंटाळा आलाय ना. आय जस्ट वॉन्ट टू गेट आउट ऑफ देअर ॲज सून ॲज पॉसिबल. कसं सहन करणार आहे देव जाणे. यू नो व्हॉट, आय थिंक वी क्लिक टू अ सर्टन एक्सटेंट. काय वाटतं तुला? पण मला जे आज वाटतंय ते उद्या वाटेल की नाही हे काय सांगता येत नाही. ओके, देन लेट्स नॉट गेट मॅरीड. कूल. ओके, लेट्स गो. सो फ्रेंड्स, क्या लगता है ये दोनों शादी करेंगे? यस शमो. आम्ही बराच विचार केला.
आणि आमच्या असं लक्षात आलंय की आम्ही एकमेकांसाठी अनुरूप आहोत. अगदी मेड फॉर इच अदर यु नो. खरंच. पण आम्हाला खात्री नाही की आम्ही आयुष्यात एकमेकांना सुखी ठेवू शकू की नाही. बरोबर. म्हणून आम्ही असा निर्णय घेतलाय की आम्ही एकमेकांशी लग्न करणार नाही. रिलॅक्स मॉम रिलॅक्स. अगं आज करणार नसलो तरी नंतर कदाचित करू. नंतर म्हणजे कदाचित म्हणजे मी काय रे नाव तुझं? परीक्षित. हा, मी परीक्षितकडे राहायला जाणार आहे. निदान 2 वर्ष तरी लिव्ह इन रिलेशनशिप यु नो. आणि जर 2 वर्षानंतर वाटलं तर लग्न करू, नाही तर नाही. यू गो युअर वे अँड आय गो माइन. बट नाव लेट्स गो बेबी. लेट्स गो. बाय. अहो टाळ्या वाजवा, तुम्ही सुद्धा टाळ्या वाजवा. हा होता आमचा आजचा एपिसोड एक तुझे के लिए. पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी पुढच्या आठवड्यात. बाय बाय. इथं हवंय कुणाला हवंय कुणाला प्रेम, इथं हवंय कुणाला प्रेम. तर मंडळी, हा होता एक रियालिटी शो. आता ही रियालिटी आणि खरी रियालिटी यात काय फरक असतो तो तुम्ही तुमचा ठरवा. पण खरं सांगू का, आजच्या या जगात लोकांना हवी प्रसिद्धी, पैसा आणि प्रेम. हा ते हवंय कुणाला प्रेम आहो. आमचे येते श्री कृपे करून अमक्या अमक्यांचे चिरंजीव आणि तमक्या तमक्याची चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी यांचा शुभविवाह होणार आहे. हे म्हणणे सोपे पण करणे दुस्तर. लग्न करून देणाऱ्यांना आणि त्याहूनही कठीण आणि खडतर ज्यांचा विवाह होणार आहे त्या तरुण वधूवरांना माहित नसते काय वाढून ठेवले आहे पुढे. तरी जगरहाटी अशी की व्हायलाच हवे ते घडे. जे जन्माला आले नजरा नजरेमध्ये, वाढत गेले सिनेमा पिकनिक मध्ये, हसता खेळता झाले मनस्वी गंभीर आणि पाहता पाहता येऊन ठेपले अशा टप्प्यापार की पुरत्या आयुष्याला बहाल केला आकार. काही काहींच्या नसतेच नशिबी कधीही प्रेमात पडणे. तरीही त्यांना वाटते की लग्न करून ठरू शहाणे. अलीबाबाची उघडताच गुहा, तिळा तिळा रे तिळा, सापडेल खजिना प्रेमाचा हा करून अंदाज खुळा. जमवले जातात तीळ तांदूळ मनाऐवजी पत्रिका जुळवून. आमचे येथे श्री कृपे करून सर्व संकटांची सुरुवात होणारे. स्वतंत्र राहण्यापासून ते नात्यागोत्यांच्या गुंत्यांपर्यंत यात आले सगळेच सोयी सवयी टॉनिके पिल्स इत्यादी इत्यादी. डोळ्यातल्या जादूचे होताना रूपांतर प्रेमात, प्रेमातून लग्नात, लग्नातून संसारात. तुमच्या शुभेच्छा हव्या. दुसरे काय आहे हातात? अरे काय सांगतोस काय मदन? म्हणजे तुमचं लग्न आता 1 आठवड्यावर आलं. आज रात्री तुम्हाला आमच्या घरी केळवण डिनर.
आणि लग्नानंतर तू कुठे राहणार आहेस याचा अजून विचारच केलेला नाहीस. नाही म्हणजे तसा केलाय हो. लग्नानंतर मी मुन्नीच्याच घरी राहणार. काय? त्यात एवढं चमकायला काय झालं? मुन्नी सासरी येण्याच्या ऐवजी मी सासरी जातो एवढंच. म्हणजे गरजावई. अगदी हा शब्द कशाला वापरायला हवा? सुनेला काय आपण घरसून म्हणतो का? नाही म्हणत, कारण सून आपल्या घरी यायचीच असते, पण जावई जातो तो त्याच्या घरात. असू दे, सध्या तरी मला राहायला गरज नाही. माझं बॅचलर मेन्स हॉस्टेल माझं लग्न झालं मला सोडावं लागणार आहे. मुन्नीला घेऊन कायमचं हॉटेलात राहणं मला परवडणार नाही. आणि हाऊसिंग लोन घ्यायचं म्हटलं तर त्याचे हप्ते फेडायला मला कमीत कमी 2 प्रमोशन अजून मिळायला पाहिजे. एवढं साधी 8x8ची खोली सुद्धा घेणं मला शक्य नाहीये. माणसानं म्हणतात ना, अंथरूण पाहून पाय पसरव, तेव्हा मी मुन्नीच्याच घरी पाय पसरव. आपलं अंथरूण पसरवायचं ठरवलंय. मुन्नीच्या घरी म्हणजे आमच्या सासरी? का काही प्रॉब्लेम? प्रचंड चांगला 5.25 फूट बाय 3.5 फुटाचा प्रॉब्लेम. म्हणजे आमच्या सासूबाई उर्फ लेडी आज्ञावेताळ. प्रत्येक गोष्ट त्यांना हवी म्हणजे आत्ताच हवी. प्रत्येकानं त्याच्या दिमतीत वागलं पाहिजे. बिचारे आमचे अण्णा, पाहिलंच ना तू, बायकोच्या मुठीत राहून राहून कसे छोटे 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 झाले. म्हणजे महिषासूर मर्दिनीच्या चित्रात ते ज्याला पायाखाली तुडवते तो महिषासूर, त्याच्या फक्त मिशा काढून त्याला चष्मा लावला ना की थेट आमची अण्णा. नाही म्हणजे मुन्नीच्या आई जरा 11-11 आहेत. पण त्यांचा 2 बेडरूमचा फ्लॅट आहे. तू मला सांगतोस? अरे लग्नाच्या आधी ती ऑफर आम्हालाही होती राहण्याची. आमची परिस्थिती काही तुझ्यापेक्षा फार वेगळी नव्हती. पण मी म्हटलं नाही, झोपडपट्टीत राह, चाळीच्या जिन्याखाली बिराड करे, वाटलं तर गेटवे ऑफ इंडियाच्या भर चौकात राहील, पण त्या काली मातेच्या 2 बेडरूम गुहेत शिरणार नाही रे बाबा. तुमचा काळ वेगळा होता. तुमच्या काळात गेटवे ऑफ इंडियाच्या मधल्या चौकात किती बिराड राहतात कल्पना नाही तुम्हाला. नुसताच ते दुर्गड भारीचा प्रश्न नाही रे. मग मी यंग कपल, तुम्हाला स्वतःचं घर नको, तुम्हाला स्वतःच संसार करायचं स्वातंत्र्य नको, आणि तुम्हाला हवं तसं जगण्याचं स्वातंत्र्य नको. कोण म्हणतोय नको म्हणून? अरे पण त्या आमच्या सासूबाईच्या राज्यात ते अशक्य रे बाबा. अरे तोंड काय बघतोय? संपवती दारू. घे आणखीन. पिऊन घे आत्ताच. घे घे घे. अरे घे थोडी. नाही नको. का रे? मला वाटतंय मला चढली आहे. मला चढली, मला आणखी नको असं म्हणणाऱ्या माणसाला कधीच चढलेली नसते. नाही म्हणजे मी चढली म्हणतोय कारण तुमचं म्हणणं पटायला लागलं मला. साला पुरुषासारख्या पुरुषानं सासू सासऱ्यांबरोबर राहायचं म्हणजे एकदम कंडक. असं तोंड काय बघताय माझं? होता तू काही म्हण, पण माणूस आपल्या घरचा राजा असतो. राजा. येस येस. I am the Raja of my own footpath palace, king of Gateway of India, opposite Taj Mahal Hotel. बस ठरलं आता. काही झालं तरी सासू सासऱ्यांबरोबर राहायचं नाही. मला झोपायला 1 बेडरूम आणि बायकोला झोपायला 1,
अशा 2 नाहीतर 4 बेडरूम का असे ना शाबास ये होईना बात मग घे शपथ काही झालं तरी सासू बरोबर राहणार नाही सासू बरोबर राहणार नाही ये होईना बात नाही चला चला लवकर चला या चला या माणिकताई मला हसतायत का जास्त झाली म्हणून? अरे काळजी करू नको ती हसतच असते इन जनरल पी 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 चला 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 काय सुंदर फिश तळलंय मुन्नीनं चला चला मी हे नेते मी नेते चला 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 हसतंय मला हसतंय. काळजी करू नको हे बघ मुद्द्याचं काम असं सासू बरोबर राहायचं नाही सासू बरोबर राहायचं नाही सासू बरोबर राहायचं नाही सासू बरोबर हा ताई अगं काय केलंय भाईंनी माझ्या आयुष्याची वाट लावायला निघालेत ते. अगं त्यानं वाट लावली माझ्या आयुष्याची तुझ्या कशाला लावल लग्न परवावर आलाय आणि मदन अडून बसलाय. लग्न मोडायची पाळी आलीये म्हणजे आयुष्याची वाटच लागली ना. पण अडलोय तरी कशानं तो त्यानं म्हणे शपथ घेतलीये सासू असतील तिथं न राहण्याची. आता आमची जागेची पंचायत म्हणून आई अण्णांनी उदारून त्यांच्या इथे राहायला बोलवलं. तर हा शहाणा म्हणतो मी नाही राहणार त्यांच्यात. गंमतच आहे. पण यात भाईनं काय केलं? त्यांनीच कान फुंकलेत मदनचे. शपथ सुद्धा त्यांनीच घ्यायला लावली म्हणे. यांना कुणाचं बरं झालेलं नाहीच बघायचं. या ऐकलंस ना तुला काय गरज होती त्यांच्या कौटुंबिक भानगडीत पडायची? हा कौटुंबिक मग तुझी आई हा कौटुंबिक नाही सामाजिक प्रॉब्लेम आहे. ओ आणि साडूची अडचण मी नाही सोडवायची तर कोणी सोडवायची? बिचारा तो मुलगा केवळ लग्नामुळे वाया घ्या चाललाय. हे काय मी माझ्या उघड्या डोळ्यानं बघत बसू? नाही तर मग काय लग्न मोडायचं? बघ ना किती दुष्ट आहेत ते उलट्या काळजाचे. अगं मी कुठे लग्न मोडायला चाललोय? असं बघतो एवढा तो चांगला मुलगा पण त्याला आधीच्या लग्नाचा काय अनुभव वगैरे पण नाही. काय बोलतायत बघ. हो पहिलंच लग्न त्याचं. मग असं असताना आपण त्यांना सांगणं भाग आहे की बाबा रे आत्ताच काय तो विचार कर. आपल्या पुरुषाची आपल्या घरावर टोटल हुकूमत हवी अगदी 100%. काय म्हणाला? नाही म्हणजे 80%. सांगण्याचा मुद्दा असा की 70% मी काय म्हणतो मी उठू उठू नकोस 50% असतो हा आणि बायकोचा 50%. झालं समाधान? बोला. हा तर दोघांनी काय निर्णय घ्यायचे ते एकदम घ्यायचे असतात. आता असं असताना ह्यांनी तुझ्या आईच्या दावणीत आपला संसार द्यायचा म्हणजे आता तूच सांग. हे दोघं तिथं राहणार म्हणजे तुझी आई म्हणते तसंच त्यांना सगळं करावं लागणार ना? अर्थात. मग ती दोघं तरुण आहे. संसार कसा करायचा अजून त्यांना काही माहित नाही. संसार कसा असतो याची कल्पना आपण त्यांना दिली पाहिजे आणि मग त्या कल्पनेप्रमाणे त्याने झगडत ठेचकाळत गडबडत का असे ना पण संसार करायला हवा. त्यांच्या मनाप्रमाणे तुझ्या औशीच्या मनाप्रमाणे नाही. समजला मा? समजला. आता समजावती का? हा हा सोल हा खाऊ नको. सोला मुन्ने मी काय म्हणते एका परीनं तो म्हणतो ते बरोबर आहे ग. छान. तू सुद्धा घे आता त्यांची बाजू. ऐक तर माझं ऐक. लग्न झालं म्हणजे काय फक्त सोयच बघून चालते का गो? गरी सोय झाली तरी आपला संसार आपल्या काय सांगितलं मी? चोलतो ना? चोल.
काय म्हणत होते मी? हा, तर लग्न झाल्यानंतर काय फक्त सोय बघायची, गैरसोय झाली तरी आपला संसार आपल्या पद्धतीनं करायला आला पाहिजे ना. इथे संसाराचा प्रश्नच कुठे येतोय? माझं लग्नच होत नाहीये. असं कसं लग्न नाही होणार? आपण तर कॉन्ट्रॅक्टर, मंडप, केटरर सगळ्यांचे दिलेले आहेत ऍडव्हान्स 50. मी काय सांगितलं? सगळ्यांचे आपण ऍडव्हान्स दिलेले आहेत ना, मग त्याचं काय करायचं? आणि माझं काय करायचं? हे बघ आपण जाऊ, काहीतरी मार्ग निघेल ग. आपण बोलू मदतशी जायचं. चल जाऊ. चला मी पण येतो. अहो तुम्ही याल तर खबरदार. केलं तेवढा घोटाळा वास नाही झाला. तूच चल ग. चल जाऊया. आम्ही जाऊन येतो. हा, नुसतं सोलू नको, भाजी करून ठेव त्याची. आम्ही जेवायला घरी येतोय. चल ग. बघितलं ना मंडळी, ज्याच्या पुढे वाचावी गीता त्याच्याच खाव्यात लाथा. अगं माणके, पाहिलं काय? अगं पिक्चर पोस्टकार्ड आलंय मुन्नी आणि मदनचं. चिमण्याहून हनीमून म्हणे फर्स्ट क्लास चाललाय. 10 दिवस लागले कार्ड यायला. ती परवा आली सुद्धा दोघं हनीमून उरकून. असं? हे माणके, मग आता एकदम आमच्या मेवणीच्या घरी जायलाच पाहिजे जेवायला. म्हणजे मेवणीचा राग गेला की नाही जरा बघून येऊया. बरोबर. मी काय म्हणते ते नीट ऐक. हो आलो. आता कुठं चाललं? मी काय सांगते ते नीट ऐक. तू मदनला सल्ला दिला होतास ना सासू बरोबर न राहण्याचा. त्याच्यावरनं लग्न मोडायला निघालो होतो. पण तू हसत हसत तो प्रश्न सोडवला नेहमीप्रमाणे. पण मूळ मुद्दा तुझाच राहिला ना. त्या दोघांना हनीमून नंतर राहायला जागा कुठे होती? माणके, काय सांगतेस काय? म्हणजे ती दोघं इथं राहायला आले? नो 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 नो, मी हे होऊ देणार नाही. आय विल नॉट अलाव इट. हे घर माझं आहे आणि याच्यावर माझी सुद्धा सत्ता आहे. आणि असं असताना मला या घरची लोकसंख्या अजिबात वाढवायची नाही. म्हणजे मदन मुन्नी असो नाही तर दुसरं कोणी असो. मी ते इथं नाही आले राहायला. ते आई अण्णांकडेच गेले. अरे मी इतकं सांगून सुद्धा. म्हणजे तुझं म्हणणं पटलं रे सगळ्यांना. नवीन जोडप्यानं स्वतंत्र संसाराला सुरुवात केली पाहिजे. आई अण्णांना सुद्धा पटलं. इतकं पटलं की त्यांनी त्यांची जागा दिली राहायला मदन मुन्नीला. आणि ते इथं आलेत हो राहायला. तुला किती सांगायचं मला जेवायला लवकर लागतं म्हणून. हवय कुणाला प्रेम, इथं हवय कुणाला प्रेम. हवय कुणाला प्रेम, इथं हवय कुणाला प्रेम. प्रेमासाठी फुरसत नाही, प्रेमासाठी फुरसत नाही. हा मोठा प्रॉब्लेम. हवय कुणाला प्रेम, इथं हवय कुणाला